दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग तर दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मार्गावर पालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीमधील नेते सकारात्मक। खासदार सुप्रिया सुळे आज पक्षातील इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधणार। पुणे आणि पिंपरीमधील पालिका निवडणुकीचा सुप्रिया सुळे आढावा घेतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता। पुणे पिंपरी चिंचवडसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी। गेल्या 3 दिवसांपासून अजित पवार पुण्यात ठाण मांडून पुणे पिंपरी चिंचवडमधील इच्छुक राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती। सकाळपासून अजित पवार यांच्याकडून बारामतीमधील हॉस्टेलमध्ये भेटीगाठी सुरू। राष्ट्रवादी मुंबई महापालिका स्वबळावर लढणार की युतीमध्ये लढणार याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता। दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी भूमिका स्पष्ट करणार ही सूत्रांची माहिती। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी अशी सूत्रांची माहिती। कार्यकर्त्यांनी आमदार बापू पठारेंबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली। पठारेंचा मुलगा भाजपमधून आपल्या उमेदवाराविरोधात लढणार हे कसं चालेल? कार्यकर्त्यांचा शशिकांत शिंदेंना सवाल। जिल्हा परिषदेमध्ये भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही। पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत शरद पवारांच्या नेत्यांना सूचना। नगरपालिका निवडणुकांचा युती आघाडींचा कित्ता, पवारांची राष्ट्रवादी पुन्हा गिरवणार। वर्षावरील बैठकीनंतर आज पुन्हा शिवसेनेची बैठक। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी शिवसेनेची थोड्याच वेळात बैठक। काल फडणवीसांच्या निवासस्थानी जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली। रात्री उशिरापर्यंत वर्षावरती जागा वाटपावरती खलबत सुरू होती। 3 तास ही बैठक चालली। ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबईमध्ये युती करण्यावर अखेर एकमत। काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं हे स्पष्टीकरण। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची अधिकृत घोषणा करण्याची घाई नको, राज ठाकरेंची भूमिका असल्याची ही सूत्रांची माहिती। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाचा पेच अद्यापही कायम। एकीव गोष्टींवरती बोलत नाही, ठाकरे बंधूंवरून फडणवीसांचा टोला। महायुती म्हणून महानगरपालिका निवडणुकांना सामोरे जाणार, फडणवीस म्हणाले। ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये जीव, शक्य ते सगळे प्रयत्न दोघे करणार। ठाकरे बंधू एकत्र यावे ही सदिच्छा। ठाकरे बंधूंच्या युतीवर सुधीर मुनगंटीवार यांची ही प्रतिक्रिया। शिवडी या ठिकाणच्या जागा वाटपाचा तिढा राज ठाकरे सोडवणार। शिवडीमधील मनसेचे नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी काल शिवतीर्थावर गेलेले। शिवडीमध्ये मनसेला 2 जागा सोडाव्या, पदाधिकाऱ्यांची ही मागणी। मुंबईमधल्या दादर, परळ, लालबाग या भागामध्ये शिवसेनेला जास्त जागा द्या। शिवसेना आणि भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये शिवसेना नेत्यांची भाजपकडे ही मागणी। पारंपरिक मतदार भाजपला मतदान करणार नाही असा देखील या सर्व नेत्यांचा सूर। महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात। सर्वच महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल। 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार। नागपूर महानगरपालिकेसाठी झोन कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करता येईल। शहरातील 38 प्रभाग आणि 10 झोनमध्ये विभागण्यात आले। नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांकडून पूर्णविराम। आता तो विषय संपला। मुनगंटीवारांचं नाराजीवर भाष्य। काही नेत्यांसोबत आता भेट होईल, सुधीर मुनगंटीवार यांची ही प्रतिक्रिया। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीमधील युतीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष संभ्रमात। युती होणार की नाही अजून दोघांचं निश्चित नाही। कार्यकर्ते ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत। नागपूरमध्ये आम्हाला महायुती म्हणून लढायचे, त्यामुळे चर्चेतून मार्ग निघेल। गुणवत्तेवरती जागा वाटप व्हावं। जागा वाटपावर भाजपचे आमदार आशिष जयस्वाल यांची ही प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाला। खासदार श्रीरंग बारडेंचा दावा। संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार, श्रीरंग बारडेंची माहिती। युतीत 30 जागांची मागणी, मात्र तडजोड होईल, बारडेंना हा विश्वास। राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत। संग्राम जगताप पडळकर रोज मुस्लिम विरोधी वक्तव्य करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं हे वक्तव्य। मोदी शहांनी धनुष्यबाण चोरला आणि अट्टल बेईमानांच्या हाती सोपवला। सामना बनून पंतप्रधान मोदी आणि शहांसह शिंदेंच्या सेनेवर टीका। काय खरं आणि काय खोटं राज्यातील जनता ओळखू नये। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवरती साधला निशाणा। सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही। ईश्वरपुरात जयंत पाटलांच्या डायलॉगबाजीचे बॅनर। नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली पॅनलने 23 जागांवर दणदणीत विजय मिळवला। त्यानंतर बॅनरद्वारे जोरदार फटकेबाजी। पिंपरी चिंचवड भाजपमध्ये मोठ्या इन्कमिंग नंतर आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू। तर निष्ठावंतांवरती अन्याय होणार नाही, निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली जाईल। निवडणूक प्रमुख जगताप यांचा लांडगे समर्थकांना हा इशारा। मला भाजपकडून विचारणा झालेली नाही। आम्ही अजित पवारांसोबत एकनिष्ठ आहोत, मग कायम राहणार। अण्णा बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांची ही प्रतिक्रिया समोर।
मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये आप पक्षाचे उमेदवार सलीम इनामदार यांना फक्त एकच मत मिळाल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित. सलीम इनामदार मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याची शक्यता.